जय शिवराय. तुमच्या आयुष्यामध्ये ना अशी लोक असतील ना, म्हणजे ते तुम्हाला असं ट्रीट करतात की मी साखरेप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये चांगला आहे किंवा तुमच्यासाठी खूप चांगला आहे. एकदम छान फील करतील. असं दाखवतील की नाही का, मी तुमचा शुभचिंतक आहे. तुमच्या आसपासचे आणि तुमच्या जवळचेच म्हणजे आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही विचारही करू नाही शकणार. ते साखरेसारखे आहेत असं स्वतःला जे दाखवतात ना तुमच्या आयुष्यामध्ये, ते प्रत्येकाच्या आयुष्यातच असतात असं. ते ना एखाद्या साखरेमध्ये थोड्याशा प्रमाणात 4:1 प्रमाणे जर विचार केला ना, त्याप्रमाणे ते विषासारखे असतात. म्हणजे एवढं छान ट्रीट करतात, एवढं छान तुम्हाला बेस्ट फील करतात की मी तुझा शुभचिंतक आहे किंवा मी तुमचा शुभचिंतक आहे. मी तुझ्यासाठी वेल आहे, म्हणजे नाही का, की मी बेस्ट आहे. पण माहिती आहे का तुम्हाला, तीच लोक ना कळत न कळत तुमचं मनोबल किंवा तुमचं मानसिकता खच्चीकरण करण्याचा किंवा तुम्हाला कळत न कळत ते मागे ओढण्याचा आणि त्यांचं मनामध्ये हे असतं की तुम्ही पुढे जाऊ नये त्यांच्या, म्हणून ते तुम्हाला ना मानसिकरित्या नेहमी ढासळण्याचा प्रयत्न करतात किंवा नेहमी कमी दाखवतात तुम्हाला. ते कमी, तुम्ही खूप कमी असल्यासारखं ट्रीट करतात, पण ते तुमच्या लक्षात येत नाही किंवा ते स्वतःला बेस्ट दाखवतात ना तुमच्या नजरेत. पण ते कळत न कळत विषासारखे असतात. ते हळूहळू आयुष्यामध्ये विष असं पसरत असतं ना, तसं पसरवतात. पण ते सहजासहजी लक्षात येत नाही त्यांचा गोडवा. त्यामुळे एवढ्या साखरेसारखं गोड कोणी असेल ना आयुष्यामध्ये, तर सगळेच असतात असे नाही, पण काही असतात. ते जहर किंवा विष आयुष्यामध्ये सगळीकडे पसरण्या अगोदर सावधान होणं खूप गरजेचं असतं.